चोपडा तालुक्यात यावर्षी मोठ्या प्रमाणावर हरभऱ्याची लागवड करण्यात आली असून सध्या हरभरा काढणीचा हंगाम जोरात सुरू आहे. मात्र काढणी सुरू असतानाच बाजारात हरभऱ्याची आवक वाढल्यामुळे गेल्या वर्षाच्या तुलनेत हरभऱ्याच्या किमतीत लक्षणीय घट झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. यामुळे हरभरा उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला असून चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. चोपडा तालुक्यातील विविध गावांमध्ये शेतकरी शेतात हरभरा कापून मजुरांच्या सहाय्याने काढलेला हरभरा गोळा करताना दिसून येत आहेत. उत्पादन चांगले असले तरी बाजारभाव अपेक्षेप्रमाणे मिळत नसल्याने शेतकऱ्यांचा उत्साह मात्र कमी झालेला आहे. दरम्यान चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीत हरभरा विक्रीसाठी ट्रॅक्टर व इतर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत असून बाजारात हरभऱ्याची मोठ्या प्रमाणावर आवक होत आहे. मात्र आवक वाढल्याने हरभऱ्याला मिळणारे दर गेल्या वर्षाच्या तुलनेत कमी असल्याची तक्रार शेतकऱ्यांकडून केली जात आहे. हरभऱ्याची लागवड, खते, औषधे, मजुरी आणि काढणीपर्यंत शेतकऱ्यांनी मोठा खर्च केला आहे. मात्र बाजारात माल विक्रीसाठी नेल्यानंतर अपेक्षित भाव न मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर उमटत असून शासनाने हरभऱ्याला योग्य हमी भाव द्यावा अशी मागणी होत आहे. शेतीमालाला अजिबात भाव नाही आहे. आपण बियाणाला घ्यायला ज्या 8,000 रुपये क्विंटलने आम्ही बियाणं घेतलं आहे. आता माल विक्री चालू झाला. पहिल्या आठवड्यात 6,000 होता, आता लगेच 5500, 5600, 5,000पर्यंत भाव झालेला आहे. कापणीला एवढा खर्च आहे. मशीनवाल्यांना 250 रुपये क्विंटल द्यावं लागतं आहे. ट्राली ते खर्च शेतीमालाला म्हणजे सरकार पण लक्ष देत नाही आणि सीजन हे पण लक्ष देत नाही. हवामान पण खूपच वेळा हे करतात. पंजाब डाग म्हणतं, गारपीट आहे, हवा आहे, त्यामुळे शेतकरीचं जीवन पूर्ण धाकधुकीतच आहे. त्याच्यामुळे शेतकरीकडे सरकारने लक्ष दिलं पाहिजे एवढीच विनंती करतो आम्ही. यावर्षी हरभराचं लागवड जास्त आहे त्यामुळे भाव कमी आहे का तर गेल्या वर्षापेक्षा? भरपूर कमी आहे. मागच्या वर्षी विटू 10,000 जात होता, $15. हे गुलाबी हरभरा 10,000पर्यंत होता. आता गुलाबीलाच मागणी आहे फक्त. मग काय विटूला काही एवढं डिमांड नाही आहे. मागच्या वर्षापासून शेतकऱ्यांनी स्टोरेज करून ठेवलेलं आहे. काय भाव मिळेल याची पण हे आम्हाला वाटत नाही आणि ते काही ठेवण्यासारखं नाही आहे. माणूस घरात ठेवून लागेल 2, 4, 8 दिवस, 4 महिने आणि शेतकऱ्याची उदरनिर्वाह दाखणार नाही ठेवून काय करणार आहे तो. मजूर वगैरे बाहेरून आणावं लागत असेल? मजुराला 2500 रुपये बिगोटी आम्ही देतोय कापून गोळा करायला. त्याच्याकरता त्यांना पण खाण्यापिण्याच्या हे त्या सगळ्या गोष्टींना हे करा येतोच तो. काही इलाज नाही. शेती हा प्रपंच सुटत पण नाही आणि कराशिवाय चालत पण नाही. काय नाव आहे आपलं? माझं नाव ज्ञानेश्वर विजय पाटील करताळ.